नवी मुंबई के पूर्व महापौर जयवंत सुतार का जन्मदिन इस वर्ष भी सामाजिक कार्यों और सेवाभावी उपक्रमों के साथ उत्साहपूर्ण माहौल में मनाया गया। शाम के समय उनके जन्मदिन को समर्पित अभिष्ट चिंतन समारोह का भव्य आयोजन किया गया, जिसमें अनेक मान्यवरों की उपस्थिति ने कार्यक्रम की शोभा बढ़ा दी। इस खास मौके पर जयवंत सुतार को शुभकामनाएं देने पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक विशेष रूप से उपस्थित थे। उनके साथ ही नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, पूर्व सभागृह नेता रविंद्र इथापे, पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी, काशीनाथ पाटिल, पूर्व नगर सेविका माधुरी सुतार, पूर्व नगर सेविका शिल्पा कांबळी, मीरा पाटिल, युवा नेतृत्व विशाल ससाणे, जयेंद्र सुतार एवं अनेक पदाधिकारी, कार्यकर्ता, नागरिक एवं शुभचिंतक उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान मान्यवरों के हस्ते वर्ष 2026 के कैलेंडर का प्रकाशन भी किया गया। इसके पश्चात सभी की मौजूदगी में केक काटकर जयवंत सुतार का जन्मदिन हर्षोल्लास के साथ मनाया गया। पूरे समारोह के दौरान उन्हें शुभकामनाएं देने वालों का तांता लगा रहा। इस अवसर पर डॉक्टर संजीव नाइक ने जयवंत सुतार को जन्मदिन की बधाई देते हुए उनके जनहितकारी कार्यों और विकासात्मक योगदान की सराहना की। नवी मुंबई महानगरपालिकेचे मावळते महापौर म्हणून ज्यांनी यशस्वीरित्या आपली कारकीर्द पार पाडली असे नाईक साहेबांचे खंदे सहकारी जयवंतजी सुतार यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सहकारी सभागृहाचे मावळते नेते रवींद्रजी इथापे साहेब आणि आम्ही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। एक यशस्वी असा कर्तृत्ववान पुरुष म्हणून त्यांनी आपली कारकीर्द समाजकार्यापासून आजपर्यंत गाजवली आणि नाईक साहेबांच्या प्रत्येक यशामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा राहिलेला आहे। या नुसतं शिरवणेच नाही तर नवी मुंबईला अनेक चांगल्या गोष्टी देण्याचं काम आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलं। नगरसेवक, सभागृह नेते, सभापती, स्थायी समिती अशा विविध पदांवरती त्यांनी आपली छाप सोडली। आज त्यांना अभिष्ट चिंतन देताना आनंद होतो। त्यांना आरोग्यमय, आनंदमय आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यशस्वी भव अशी शुभेच्छा दिल्या। आज नवी मुंबईचे माजी महापौर, शिरवणे गावचे भूमिपुत्र, सुपुत्र आणि आमच्या सुतार कुटुंबाचे प्रमुख सन्माननीय जयवंत दत्तात्रय सुतार यांचा आज 17 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे। आज 65व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना मी सून म्हणून त्यांना अर्थातच शुभेच्छा व्यक्त करत आहे। त्याचबरोबर एक सासरेच नाही तर सासऱ्यांमध्ये जसं आपलं वडिलांचं रूप पाहतो की वडील जसे आपल्या मुलीला संगोपन करत असतात, वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असतात, अशा प्रकारचाच अनुभव त्यांच्याकडनं मला मिळालेला आहे। माझे सासरे सन्माननीय कैलासवासी अरुण परशुराम सुतार यांचा सहवास कधी मला लाभला नाही, कारण माझं लग्नच नंतर झालं होतं। परंतु वेळोवेळी जयवंत सुतार साहेब यांनी सुतार परिवाराचे प्रमुख म्हणून मलाच नाही तर आमच्या सर्व सुतार कुटुंबातील परिवारातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्या मागे वेळोवेळी ते खंबीरपणे, भक्कमपणे एक आधारवड म्हणून उभे असतात। तर ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांच्या छत्रछायाखाली पुढे असेच त्यांना शतायुष्य आणि निरोगी तसंच यशस्वी भविष्यामध्ये आरोग्य, धनसंपदा लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। वहीं जयवंत सुतार ने अपने जन्मदिन पर मिले अपार प्रेम, समर्थन और आशीर्वाद के लिए सभी मान्यवरों, कार्यकर्ताओं और नागरिकों का हृदयपूर्वक आभार व्यक्त किया। ज्या हितचिंतकांच्या पाठबळामुळे वयाच्या 65 वर्ष पूर्ण केली आणि सामाजिक सेवेमधले 50 वर्ष पूर्ण केली, जे हितचिंतक, मार्गदर्शक ज्यांनी पाठिंबा दिला, अशा व्यक्तीने जर त्या ठिकाणी सहकार्य केलं नसतं तर जयवंत सुतार सामाजिक कार्यकर्ता ते नवी मुंबईचा महापौर त्या ठिकाणी होऊ शकला नसता। हे निश्चित स्वरूपामध्ये आज जेवढी हितचिंतक मंडळी वगैरे ज्या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होते त्यांच्या पाठबळामुळे हे शक्य झालं आहे आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची म्हणून मी थोडंसं भाविक
पहिला प्रथम म्हणजे स्वर्गीय अरुण सुतार यांचं एक मार्गदर्शन जे वेळोवेळी माझ्यावर छत्र राहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या दादांचं निधन झाल्यानंतर आदरणीय नाईक साहेबांनी दादांची भूमिका पार पाडून मला प्रेम दिलं. आणि म्हणून या नवी मुंबई शहरामध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ज्या ज्या वेळी महापालिकेमध्ये सत्ता आली त्यावेळी सर्वाधिक पदं भूषवणारी व्यक्ती म्हणजे जयवंत सुतार या ठिकाणी. तुम्ही जर प्रत्येक वॉर्डामध्ये गेलात, ज्या ज्या भूमिपूजन जे जे उद्घाटन आहेत त्या ठिकाणी जयवंत सुतार कधीतरी बांधकाम समितीचा सभापती, कधीतरी सभागृह नेता, कधीतरी स्थायी समितीचा सभापती, कधीतरी महापौर अशा कालखंडामध्ये नंबर हे नेम प्लेटवर नावं लागलेली आहेत. हे निश्चित स्वरूपामध्ये नाईक साहेबांचं एकनिष्ठतेचं फल मला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून थोडीशी भावना उफाळून आली आणि म्हणून माझ्या भावना व्यक्त केल्या. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.